पहिल्या बॉलमध्ये जर पाहिलं गेलं चांगला फटका नक्कीच जो पाहायला मिळेल आणि इथे आगाज नक्कीच यावेळी देखील बॉल जर पाहिलं गेलं समोर फटका खेळला गेलाय शतकच्या बॉल पर्यंत मात्र जे जरूर पाहायला मिळणार आहेत पहिलं षटक आपण जर पाहिलं मॅच आनंद घेत असताना सभापती साहेब अंकुश रावजी इंगळे साहेब देखील मॅच आनंद घेत आहेत आपलं देखील स्वागत आहे त्यांच्यासोबत जर आपण जर पाहिलं गेलं दिलीपजी गुलविले आबा हे देखील मॅच आनंद घेत आपलं देखील स्वागत आम्ही करतो अगदी सुंदर असं नियोजन मध्ये पाहायला मिळतं आहे 15 धावांच्या धावफलकामध्ये षटक क्रमांक 2 दुसरा आहे 15 धावा धावफलकामध्ये मात्र ज्या आपल्याला बघायला मिळणार आहेत 15 धावा धावफलकामध्ये 2 षटकाचा खेळ संपला 82 धावेचा पाठलाग करायचा आहे अनकॅप संघाला का बाजूला आहे धर्मवीर प्रतिष्ठानची फौज तर समोर आहे अनकॅपचे सर्व सितारे कमाईचा सामना इथे सुरू असणार आहे 2 षटकानंतर 15 चांगला इथे सामना धर्मवीर प्रतिष्ठानची सर्व ही फौज आपण बघू शकता एक चांगला दिग्गज संघ आहे आणि दमदार असा सामना आपल्याला बघायला मिळतो आहे बॉल राहिलाय का एक बॉल राहिलेला आहे सुंदर असा स्पर्धा इथे आपल्याला जी जरूर बघायला मिळते आडसकर चषकचा सामना धावसंख्या असते ती 15 धावा आपण स्कोर कार्ड नक्की पाहतोय या ठिकाणी उपस्थित असताना आपण जर पाहिलं रमेश दादा अडसकर देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं की आम्ही करतो स्वागत सभापती साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं की या ठिकाणी स्वागत आहे हो या मॅचचा बॉल जर पाहिलं गेलं बिग हिट बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर येतोय हा दणदणीत फटका चौका 4 धावा खूप चांगला फटका इथे मात्र बघायला मिळतं धावसंख्या असते ती 19 धावा 2 षटकानंतर श्लोक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे 19 धावा 2 षटकानंतर फॉलिंग स्वीप मात्र पाहायला मिळाला रिप्ले आपल्याला जो पाहायला मिळतो आहे श्लोक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे पर है क्षमा चाहेंगे भाई का इशारा दिया क्या दिया उसके बाद आमदार चषक माड़ा उसके बाद वडाला लेकिन पहली मर्तबा अड़सकर चषक एक बेहतरीन टूर्नामेंट इस बार देखा पर का खेला है गेंद नो मैंस लैंड निश्चित 1 बाउंस के बाद गेंद सीमा को पार करेगा इधर बढ़ता इधर माते 4 रन सभापति माननीय श्री अंकुशराव जिंगले साहब इनका भी आगमन हुआ है तो आई विल माननीय श्री अंकुश राव जी इंग्ले सर सो वी विल वेलकम सर यू केम हियर एंड यू मेड अप द टूर्नी फैंटाबुलस नो वर्ड एट ऑल अबा गुलबिले सर भी उनका भी आगमन है तो हम कमेंट्री एंड और इस कमेटी से आपको स्वागत के साथ में धन्यवाद कहेंगे इतना रात का समय पे इतना टाइम लेकर आकर मुकाबले का आनंद लेना सब कुछ अंतराल के घड़ी में हुआ एक बेहतरीन टूर्नी अब तक को ये दूसरा मुकाबला चल रहा है यहाँ पे अनकैप्ड सीसी वर्सेस धर्मवीर प्रतिष्ठान के बीच में
फिर एक बार हम देख सकते हैं 70 स्पोर्ट्स लाइव टेलीकास्ट चल रहे हैं। अडस्कर चषक 2025 का विजय राउत जी अगर छक्का लगाएंगे तो 101 रुपए का प्राइज है। ये तो याद है, याद के साथ जाएंगे, भूल नहीं पाएंगे, क्योंकि नाम है जो बख्शीश देने वाले का माननीय श्री शंभू पाटिल सर, इनके ओर से। हटकर खेलने का प्रयास, यहाँ पे दूसरा रन के लिए निश्चित जाएंगे, क्योंकि विजय राउत के पास स्ट्राइक रखना चाहते हैं ज्यादा से ज्यादा, और क्रिकेटिंग शॉट्स में जाएंगे, स्टैटिक्स के ओर जाएंगे। तो क्रिकेट में यही रूल है, अब जब जरूरत है आपको कदम चलाना होगा, आपको स्टांस बदलना होगा, बड़ा हिट खेलना होगा निश्चित। इस बार वही रीजन पे आज हमको देखने को मिला, कईयों प्रयास बल्लेबाजों ने यही कर रहे हैं कि अक्रॉस द लाइन जाने के बाद आउटसाइड द ऑफ स्टंप हट रहे हैं। उसके बाद जो रीजन है अंपायर और जो फाइन लेग का बैकवर्ड स्क्वायर लेग, ये रीजन पे देख रहे हैं ज्यादा से ज्यादा स्ट्राइक। इस बार भी फुल एंड डिलीवरी, कहानी वही है, ट्विस्ट नहीं है। ढूंढ रहे साजन को ढूंढ नहीं पा रहे, गेंद को ढूंढ नहीं पा रहे बल्लेबाज विजय राउत। फिर एक निर्धाव चंडू, बिंदी गेंद है। 44 रन है बोर्ड पर, 5 ओवर प्रगति पर पारी का 23 रन बनाकर खेल रहे विजय राउत। कदमों का इस्तेमाल इस बार नहीं चूकेंगे। का टीम ने तीसरा झटका देने में कामयाब, अनकैप सीसी को झेल टिपला, बढ़िया झटका यहाँ पे विजय राउत। बैक टू द पवेलियन। अब शंभू कदम जी का पैसा अपने जेब में रहेंगे, क्योंकि 100 रुपए पुरस्कार हासिल नहीं किया। यहाँ पे बढ़िया बल्लेबाजी तो किए थे, किनारा नहीं लगा पाया टीम को।